नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DRT लेक्चर्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये आपण या चॅनेलच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागांच्या माध्यमातून ज्या विविध भरती प्रक्रिया आयोजित केल्या जातात किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या जातात, त्या भरती परीक्षांच्या संदर्भात आपण पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये माहिती बघितलेली होती. आजच्या लेक्चरला आपल्याला अशाच प्रकारच्या महाराष्ट्र शासनाच्या एका महत्त्वाच्या विभागाच्या माध्यमातून जे एक भरती परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे, त्या भरती परीक्षेच्या संदर्भात माहिती बघायची आहे. ती भरती परीक्षा महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या अंतर्गत, या कंपनीच्या अंतर्गत जी एक महत्त्वाची भरती परीक्षा आयोजित केलेली आहे, त्या भरती परीक्षेच्या संदर्भात माहिती बघायची आहे. या जाहिरातीची माहिती बघण्यापूर्वी तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल, सबस्क्राईब करा. तुमच्या इतर मित्रांच्यापर्यंत ही सर्व माहिती शेअर करा की जेणेकरून त्यांना या भरती परीक्षेचा फायदा होईल आणि त्यांना त्यांचं ठरवलेलं ध्येय गाठते. आता आजच्या लेक्चरला आपल्याला जी इथं ज्या भरती परीक्षेच्या संदर्भात माहिती बघायची आहे त्याची आपल्याला पार्श्वभूमी बघणं गरजेचं आहे. आता महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी जी आहे, या कंपनीची 7 परिमंडल कार्यालय आहेत. याच्यामध्ये प्रामुख्याने अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, कराड आणि पुणे, वाशी या ठिकाणी ही 7 परिमंडल कार्यालय आहेत. त्याचबरोबर राज्य भार प्रेषण केंद्र नवी मुंबई, ऐरोली या ठिकाणी हे कार्यालय आहे. त्यापैकी जी 7 कार्यक्षेत्र आहेत किंवा कार्यालय आहेत, त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये वेगवेगळी मंडल कार्यालय आहेत. त्या मंडल कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या वेतन गट 3 मधील मंडलस्तरीय सेवा ज्येष्ठतेतील वरिष्ठ तंत्रज्ञ पारेषण प्रणाली, तंत्रज्ञ 1 पारेषण प्रणाली, तंत्रज्ञ 2 पारेषण प्रणालीची सर्व जी रिक्त पदे, ते रिक्त पदे अनुशेषाप्रमाणे सरळ सेवा भरतीच्या माध्यमातून अर्हतापात्र उमेदवारांच्याकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवलेले आहेत. पहिलं जे हे पद आहे वरिष्ठ तंत्रज्ञ आहे. याच्यासाठी जवळपास 124 जागा आहेत. यामध्ये जर आपण बघितलं तर अनुसूचित जातीसाठी 21, अनुसूचित जमातीसाठी 8, विमुक्त जाती अ वर्गासाठी 13, भटक्या जाती ब वर्ग 1, क वर्ग 2, ट वर्गासाठी 0 जागा आहेत. विशेष मागास वर्गासाठी 0, इतर मागास वर्गासाठी 18, आर्थिक दुर्बल घटकासाठी 10 आणि खुल्या प्रवर्गासाठी 21 जागा आहेत. आता जर आपण बघितलं तर खुल्या प्रवर्गासाठी सर्वात जास्त जागा जवळपास 51 जागा आहेत. अशा एकूण 124 जागा या वरिष्ठ तंत्रज्ञ पारेषण प्रणालीमधील पदासाठी असलेल्या पाहायला मिळतात. पुढचं पद आहे ते म्हणजे तंत्रज्ञ 1 पारेषण प्रणालीमध्ये. याही ठिकाणी सर्वात जास्त जागा आहे, जवळपास 200 जागा या ठिकाणी वरिष्ठ तंत्रज्ञ 1 पारेषण प्रणालीमध्ये आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी 26, अनुसूचित जमातीसाठी 14, विमुक्त जातीसाठी 12 जागा, भटक्या जमाती ब वर्गासाठी 6, क वर्गासाठी 7, ड वर्गासाठी 0, विशेष मागास प्रवर्गासाठी 0, इतर मागास प्रवर्गासाठी 37, आर्थिक दुर्बल घटकांसाठी 19, खुल्या प्रवर्गासाठी 79. तर आपण जर बघितलं तर दिव्यांगांसाठी राखीव पद इथे ठेवलेले जवळपास 12 अशी एकूण 200 पदांच्यासाठी वरिष्ठ तंत्रज्ञ 1 पारेषण प्रणालीमधील पदासाठी 200 जागा आहेत. त्यानंतरचं जर पद बघितलं तर तंत्रज्ञ 2 पारेषण प्रणालीमधील हे पद आहे. या ठिकाणीही भरपूर जागा आहेत, जवळपास 314 जागा या ठिकाणी असलेल्या पाहायला मिळतात. अनुसूचित जातीसाठी 42 आहेत, अनुसूचित जमातीसाठी 21 जागा, विमुक्त जातीसाठी 16 जागा, भटक्या जमाती ब वर्गासाठी 10, क वर्गासाठी 13, ड वर्गासाठी 8 जागा आहेत. विशेष मागास प्रवर्गासाठी 0 जागा आहेत, इतर मागास प्रवर्गासाठी 56 जागा, आर्थिक दुर्बल घटकांसाठी 29 जागा आहेत, खुल्या प्रवर्गासाठी 119 जागा आहेत. तर दिव्यांगांसाठी जवळपास 14 जागा इथे आहेत. अशा एकूण 314 जागा वरिष्ठ तंत्रज्ञ 2 या पदासाठी असलेल्या पाहायला मिळतात. आता या जागा कमी जास्त होण्याची जी शक्यता आहे ती पूर्णपणे त्या वेबसाईटवरती किंवा त्या ठिकाणी तुम्हाला रिक्त पद आहे ती रिक्त पदं बघायला मिळतील. इथे वेतन श्रेणी दिलेली आहे. वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ 1, तंत्रज्ञ 2 या सर्व पदांच्यासाठी असणारी ते वेतन श्रेणी दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. या वेतन श्रेणी व्यतिरिक्त तुम्हाला त्या ठिकाणी महागाई भत्ता भेटेल, घरभाडं भेटेल, वैद्यकीय भत्ता आणि कंपनीच्या नियमाप्रमाणे बाकीच्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी तुम्हाला लागू राहतील. सगळ्यात महत्त्वाची बाब शैक्षणिक अर्हता आणि अनुभव काय असणं गरजेचं आहे तो बघूयात. आता जर बघितलं तर 10/12/2023 पर्यंत तो तुम्हाला शैक्षणिक अर्हता आणि अनुभव तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता जर बघितलं तर वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ 1, तंत्रज्ञ 2 या पदांकरता उमेदवाराला खाली शैक्षणिक पात्रता असणं गरजेचं आहे. पुढचे पात्रता पहिली म्हणजे शिकाऊ उमेदवारी कायदा 1961 अंतर्गत राष्ट्रीय व्यवस्थापन परिषद प्रशिक्षण परिषद NCTVT नवी दिल्ली यांनी जी प्रदान केलेली वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र त्याच्याकडे असणं गरजेचं आहे. किंवा
ते नसेल तर दुसरं काय पाहिजे, तर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री व्यवसायातील पाठ्यक्रम पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय व्यवस्थापन प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र धारण करणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचा ITI जर असेल, वीजतंत्री म्हणजे वायरमन ट्रेड करून ITI जर तुमचा कंप्लीट झाला असेल आणि तुम्ही जर NCTVT ही जर परीक्षा तुम्ही दिली असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता. आता दुसरी पात्रता आहे ते म्हणजे 2 वर्षाचा कोर्स तुम्हाला पाहिजे, ड्युरेशन 2 वर्षाचा पिरियड पाहिजे. तो म्हणजे सेंट्रल एक्सलन्समध्ये इलेक्ट्रिकल सेक्टरमधला तुमचे जर 2 वर्षाचा कोर्स केला असेल तर तुम्हीही त्या ठिकाणी अर्ज करू शकता. त्याचबरोबर बेसिक कोर्स, ॲडव्हान्स कोर्स, मॉड्यूल बेसिक कोर्स 1 वर्षाचा आहे. बोर्ड बेस्ड बेसिक ट्रेनिंग कोर्स इन इलेक्ट्रिकल सेक्टर तो जो आहे तो कोर्स तुम्ही असेल तरी अर्ज करू शकता. ॲडव्हान्स कोर्स मॉड्यूल 6 मंथचा ट्रेनिंग इन ॲडव्हान्स मॉड्यूल, आता तो जो आहे ऑपरेशन अँड मेंटेनन्स ऑफ द इक्विपमेंट यूज इन STLT सबस्टेशन अँड केबल जॉटिंग तो कोर्स असेल तरी तुम्ही करू शकता. त्याचबरोबर अप्रेंटिसशिप ट्रेनिंग 6 महिन्याचं असेल तेही या ठिकाणी कोर्स करू शकतात. आता एक्सपिरियन्स काय असणं गरजेचं आहे बघा. वरिष्ठ तंत्रज्ञ पारेषण प्रणालीमध्ये एकूण 6 वर्षाचा विद्युत पारेषण क्षेत्रातील अनुभव असणं गरजेचं आहे. तंत्रज्ञ 1 या पदासाठी एकूण 4 वर्षाचा विद्युत पारेषण क्षेत्रातील अनुभव गरजेचा आहे. तंत्रज्ञ 2 या पदासाठी एकूण 2 वर्षाचा विद्युत पारेषण क्षेत्रातील अनुभव गरजेचं आहे. हे एक्सपिरियन्स असल्याशिवाय तुम्ही अर्ज करू शकत नाही. अनुभव हा उमेदवाराने संबंधित पदासाठी विहित केलेली शैक्षणिक अर्हता धारण केल्यानंतर प्राप्त केलेला पाहिजे. विद्युत पारेषण कंपनीतील अनुभव म्हणजे इथे दिलेला आहे तो कुठला अनुभव पाहिजे, तर अतिउच्च दाब उपकेंद्र किंवा अतिउच्च दाब वाहिनी यांच्या संचलन सुव्यवस्थेचा अनुभव पाहिजे. म्हणजे 66 kV आणि त्यावरील विद्युत दाबाचे पातळी तपासण्याचा अनुभव, असे वेगवेगळे या ठिकाणी अनुभव दिलेले आहेत. आता खाजगी कंत्राटदार, मालक इत्यादींनी जारी केलेल्या अनुभव प्रमाणपत्रातील अनुभव हा विद्युत पारेषण क्षेत्रातील अनुभव म्हणून ग्राह्य धरला जाणार नाही. म्हणजे तुम्ही जर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती काम करत असाल तर तो अनुभव याच्यासाठी ग्राह्य धरला जाणार नाही. त्याचबरोबर बाहेरील उमेदवारांची समकक्षता ही त्यांचे एकूण वेतन कामाच्या जबाबदारी अनुषंगाने ठरवण्यात येईल. वयोमर्यादा जर बघितले तर वयोमर्यादा 10/12/2023 रोजी उमेदवाराचं वय किमान 18 वर्ष पूर्ण पाहिजे आणि 38 वर्षापेक्षा जास्त नसलं पाहिजे. ही उमेदवाराची वयोमर्यादा इथे दिलेली आहे. त्याचबरोबर आर्थिक दुर्बल मागासवर्गीय आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी 5 वर्षांनी अट शिथिल आहे. म्हणजे जर आपण बघितलं तर 43 वर्षापर्यंत आर्थिक दुर्बल घटक आणि मागासवर्गीय अर्ज करू शकतात. माजी सैनिक त्यांना अर्ज करायचा असेल तर सैनिक सेवेचा कालावधी अधिक 3 वर्ष एवढे ते अर्ज करू शकतात. प्रावीण्यप्राप्त खेळाडू त्यांच्या वयाची वयोमर्यादा किमान 43 वर्षापर्यंत अर्ज करू शकतात. दिव्यांग 45 वर्षापर्यंत, प्रकल्पग्रस्त 45 वर्षापर्यंत अर्ज करू शकतात. महापारेषण कंपनीतील जे कर्मचारी त्यांच्यासाठी वयोमर्यादा 57 वर्षाची राहील. त्यांचं वय महापारेषणमध्ये जे काम करतात आणि त्यांना या पदोन्नतीसाठी किंवा या पदासाठी अर्ज करायचे ते 57 वर्षापर्यंत ते अर्ज करू शकतात. ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या अटी किंवा आरक्षणाच्या अटी आहेत ज्या इतर प्रकारे असतात त्या सर्व या ठिकाणी लागू होतील. जर आपण बघितलं तर या ठिकाणी परीक्षा दिलेली आहे. परीक्षा कशी आहे बघा. या ठिकाणी सामान्य वीजतंत्री व्यवसायाचे विषयाचं ज्ञान, प्रोफेशनल नॉलेजचे 50 प्रश्न 110 मार्क असतील. सामान्य अभियोग्यता चाचणीमध्ये रिझनिंगचं असेल 40 प्रश्न 20 गुण असतील. संख्यात्मक अभियोग्यता 20 प्रश्न 10 गुण असतील. मराठी भाषेचे 20 प्रश्न 10 गुण, असे एकूण 80 प्रश्न 40 गुण, असे जवळपास 150 गुणांची परीक्षा राहणार आहे. आता इथे मायनस मार्किंगची सिस्टीम आहे. आता तुमचे जर 4 प्रश्न चुकले तर तुमचे 1 मार्क कमी होणार आहे. अशा प्रकारची इथं या ठिकाणी तुमची निगेटिव्ह मार्किंगची सिस्टीम असेल. आता नियुक्तीची जी वेगळी प्रोसेस आहे हे जाहिरातीत तुम्हाला बघायला मिळेल. तशा प्रकारची या ठिकाणी जाहिरात होईल. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं परीक्षा केंद्र इथं दिलेले आहेत त्या परीक्षा केंद्रांच्यावरती परीक्षा होणार आहे. आता पुढची महत्त्वाची बाब म्हणजे परीक्षा फी. खुल्या प्रवर्गासाठी 600, मागासवर्गीयासाठी 300 रुपये या ठिकाणी परीक्षा शुल्क असेल. दिव्यांग आणि माजी सैनिक यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची प्रवेश फी असणार नाही. आता ही जी परीक्षा फी आहे कोणत्याही कारणास्तव रिफंडेबल तुम्हाला नसणार आहे. अशा प्रकारची ही जाहिरात आहे.
या संदर्भात तुमच्या काही शंका असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू.